आज जी भारतात परिस्थिती आहे जी आपण युद्धाची बघतोय किंवा अन्य सारे संकट येत आहेत किंवा प्राकृतिक आपदा ज्याला म्हणतो आपण भूकंप येणे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या होत आहेत किंवा मतभेद लोकांमध्ये होत आहेत, ह्या विघ्नांबद्दल साधारण आमच्याकडे आंतरयुगमध्ये मी साधारण 2 वर्षापूर्वी याची भविष्यवाणी दिली होती की हे असं असं संकट येणार आहेत। याच्या प्रित्यर्थ आमच्याकडनं 250 साधकांनी मिळून गणेश कोटी मूळ मंत्र याप्रमाणे 5 कोटी सामूहिक जप आम्ही केलेला आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकी 2.5 लाख याचा जप गणेशचा बीज मंत्राचा केलेला आहे। याचा आयोजन याचा आज गणेश विद्या महायज्ञ समापन त्याचा दिन आहे। हे करण्यामागे हेतू हेच की देशासाठी आपला सकारात्मक स्पंदन पाठवायचे, देशामध्ये आपले युवा नेते प्रत्येक क्षेत्रातले निर्माण व्हावे, यासाठी विनायक म्हणजे विशेष नायक आपण जो म्हणतो गणाधिपती, गणांचा अधिपती इंचार्ज असे उत्पन्न व्हावे, असे स्पंदन आज आम्ही इकडे बरेच राष्ट्रधरी सोडलेले आहेत। आपल्याकडे बरेच जे विघ्न येतात, विघ्न हरता या प्रकारचे सगळे आपले सोल्युशन विवेक बुद्धी लोकांची जागृत होते यासाठी आम्ही केलेलं आहे। लहान मुलांची आज सरस्वती दीक्षा घेतली होती, त्याचा 3रा नेत्र त्यांचा जागृत करण्याची साधना केली गेलेली आहे। तसंच आज शिवसाधना ज्याच्याने आपले हिलिंग होणार आहे, प्रत्येकाचा रोग निवारण सगळ्यांचे असाध्य रोग पासून आज सगळं त्यातला आज शक्तिशाली कार्यक्रम आहे। तसंच दुर्गा सप्तशती बीज मंत्रात्मक साधना आहे ज्याच्याने लोकांनी त्याचा लाभ होणार आहे। तसंच हे 2000 वर्षापूर्वीच अगस्त्य महर्षींनी त्यांच्या नाडी ज्योतिष आपण जे म्हणतो दक्षिणेतलं, त्याच्यामध्ये हे पहिलेच भविष्यवाणी दिलेली होती हे माझ्या नाडी पट्टीमध्ये आमच्या अंतर्योगचा, की हा इव्हेंट आज इकडे संपन्न केला जाईल आणि त्याच्यामध्ये जो सहभागी होईल त्याच्या सर्व इच्छा त्याच्या कामना या 48 दिवसाच्या आत पूर्ण होतील। तसंच त्याच्या आतमध्ये सगळे हे सकारात्मक स्पंदन सगळे निर्माण होतील, तो आपले विघ्न स्वतःहून सॉल्व्ह करू शकेल अशी शक्ती त्याच्यामध्ये येईल असं त्याच्यामध्ये आहे। त्याचबरोबर आपलं आज हे जे काय मोठे कार्य आपल्याला करायचे असतील तर आपल्याला अथर्वता प्राप्त व्हायला पाहिजे। थर्व याचा अर्थ काही गरम आणि स्पंदनवाला, अथर्व म्हणजे शांत आणि स्थिर असं आपली बुद्धी आपली असावी। याच्यासाठी गणेश अथर्व शीर्ष असा ग्रंथ आहे जे आपण सहस्त्रावर्तन वगैरे करतो, पण त्याचा अर्थ लोकांना माहित नसतो। तर हा जगातला सर्वात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड सारखा आहे की जगातला सर्वात मोठा आणि सर्वात गूढ अर्थ सांगणारा असा गणेश अथर्व शीर्षाला ग्रंथ आज बऱ्याच मान्यवर महंत संत किंवा असे आलेले उपस्थित त्यांच्या समक्ष होणार आहे। याच्यासाठी सर्वांना आम्ही आमंत्रित करत आहोत। हे राष्ट्रहितासाठी केलेला हा कार्यक्रम आहे।